परंपरेप्रमाणे चांदीचे सर्व जे अलंकार आहेत ते अलंकार या ठिकाणी त्यांना भेट केले जात आहेत। मोरख्या होणं ही अत्यंत सन्मानाची गोष्ट असते आणि ही मन्नत 5 वर्षापर्यंत राहुलजी यांच्या माध्यमातून 5 मिनिटासाठी आपल्या होळीची मान्यता आणि त्याचा प्रसाद घेण्यासाठी राहुलजी आणि त्यांच्या समवेत मान्यवर नेतेगण या ठिकाणी होळीच्या पूजनाच्या ठिकाणी जात आहेत। होळीचा दांडा आणि या दांड्याचा जो अग्रभाग आहे सिगू, हा सिगू प्रसाद म्हणून ज्याने होळीची मान्यता केलेली असते त्यांना अर्पण केला जातो आणि तो प्रसाद घेण्यासाठी माननीय राहुलजी या ठिकाणी जात आहेत। कृपया आपणा सर्वांना विनंती आहे त्यांना सहकार्य करायचं आहे। माननीय राहुलजी गांधी घराण्याचा एक वारसा, एक युवक जो खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांची परंपरा या ठिकाणी सांभाळत आहे। जोड़ो जोड़ो नफरत छोड़ो, नफरत छोड़ो, भारत जोड़ो। आपकी आवाज होनी, भारत जोड़ो, तोड़ रहे वो हम जोड़ रहे। नफरत छोड़ो, भारत जोड़ो। राहुल जी संग कौन चलेगा? बिखरे वतन को कौन जोड़ेगा? दिल से दिल को कौन जोड़ेगा? जोड़ो जोड़ो, जोड़ो जोड़ो। होळी हा अत्यंत पवित्र असा सण जो आदिवासी बांधवांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणतो की माणसाच्या जीवनात अग्नी निर्माण झाला आणि त्याचं आयुष्य बदललं। सर्वच धर्मांमध्ये अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं, मात्र सर्वात पवित्र मानतो तो आदिवासी। आणि फाल्गुन महिन्याच्या चंद्रदर्शनानंतर होळीची सुरुवात या ठिकाणी केली जाते। तीच मान्यतेची होळी या ठिकाणी आपण माननीय राहुल गांधी यांनी जी मान्यता मांडलेली होती त्या मान्यतेची ही होळी या ठिकाणी प्रज्वलित झालेली आहे। होळीचा दांडा पडलेला आहे आणि त्याचा पहिला भाग अर्थात सिगू, हा सिगू जो आहे तो राहुलजींना प्रसाद म्हणून अर्पण केला जाणार आहे। त्यानंतरचा दुसरा भाग माननीय माजी मंत्री, ज्येष्ठ विधिज्ञ आणि ज्येष्ठ आमदार केसी पाडवी साहेब यांना आयोजक म्हणून या ठिकाणी प्रदान केला गेलेला आहे आणि इथून खऱ्या अर्थानं विजयाचा पर्वाला सुरुवात होणार आहे। ही होळी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना प्रेरित करते। होळीच्या समोर घेतलेली शपथ आणि या शपथेशी आपल्याला प्रामाणिक राहावं लागतं, म्हणून सर्वजण आज या ठिकाणी शपथबद्ध होत आहेत। आम्ही या देशाच्या विकासात आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हाच संदेश या होळीच्या पूजनानं या ठिकाणी दिला गेलेला आहे। माननीय राहुलजी आणि सर्व मान्यवर यांचं मंचाकडे आगमन होत आहे। जोरदार टाळ्यांनी मित्रांनो आपण राहुलजींचं स्वागत करूया। नंदुरबारची जनता गांधी परिवाराच्या सोबत आहे हे आपण निश्चितपणाने या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आपली ही संख्या खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सिगूचा प्रसाद घेऊन माननीय राहुलजी या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया। जोरदार टाळ्याने आपण राहुलजींना धन्यवाद देऊया। या अत्यंत प्रचंड अशा रणरणत्या उन्हामध्ये देखील हा युवक तुम्हा सर्वांसाठी या ठिकाणी आलेला आहे।